नियमानुसार विना हा टाळकऱ्याचे लोक ज्यावेळेला मार्गदर्शन करतात ना त्यावेळेला एखाद्या ठिकाणी त्याचं ज्ञान नसल्यामुळे कमी जास्त होत असतं. ठीक आहे, तो विषय घ्यायचा नाही. आपल्या वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनं आपण विचार जर केला तर वारकरी संप्रदायामध्ये पूर्णत्वाला नेणारा हा शेवटचा कार्यक्रम असतो, ज्याच्यामधून अपूर्ण असलेल्या जीवाला पूर्ण जर व्हायचं असेल त्याला जीवनामध्ये काला असतो. नदीला तिचा प्रवाह जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत नदी म्हणतात, पण ज्या वेळेला नदी ही समुद्राला मिळाली त्यावेळेला मात्र नदीचा प्रवास संपला. नदीला आता मात्र प्रवास करायचं काम. दूध जे आहे दुधाचा प्रवास सुरू झाला. दुधाचं होताना पहिल्यानं काय झालं, विरजण टाकल्यानंतर दही झालं, दह्याच्या नंतर लोणी झालं, लोण्यानंतर लोणी काढतानाच एका बाजूला ताक तयार झालं, दुसऱ्या बाजूला लोणी तयार झालं. दुधाचे किती प्रकार झाले? 3 प्रकार झाले. एक पहिला प्रकार आहे दुधाचा दही, दुसरा प्रकार आहे लोणी आणि तिसरा प्रकार आहे ताक. त्याच्यानंतर ज्या वेळेला शेवटचा टप्पा जो येतो दुधाचा तो म्हणजे मुक्कामाचा, म्हणजे कोणता तूप. तुपानंतर दुधाचं काय होतं पुन्हा होत असेल ना काय, बरं डबल येतं का परत? झालं आता तूप झालं, मग तुपाचं पुन्हा लोणी झालं, लोण्याचं पुन्हा एका बाजूला ताक झालं, एका बाजूला दूध झालं. असं काही मिळेल का? नाही. एकदा दुधाचा प्रवास सुरू झाला की तो शेवटच्या टप्प्यापर्यंत ज्यावेळेस गेला तो तुपापर्यंत. तसं मानवाच्या जीवनामध्ये आपण नदीचं उदाहरण सांगितलं. यथा नदीनां बहुम वेगा समुद्रमेवाभिमुखा प्रवंती, म्हणजे प्रविशंती. ज्याप्रमाणे नद्या या अखंड वाहतात आणि वाहत वाहत जात असताना त्या समुद्राला मिळतात, ज्या वेळेला समुद्राला मिळतात त्याच्यानंतर नदीला मात्र पुन्हा प्रवास नाही. त्याच पद्धतीनं दुधाचा प्रवास सुरू झाला, तूप ज्या वेळेला होतं त्यावेळेला मात्र पुन्हा त्या दुधाला प्रवास नाही. म्हणजे दुधाचं तुपात रूपांतर होणं म्हणजे दुधाचा प्रवास संपणं. बरं का, दुधाचा प्रवास संपला आहे. तसं ऊस घ्या, ऊसाचा प्रवास सुरू झाला. ऊसाचं काय तयार झालं? कारखान्यात नेल्यानंतर त्याचा रस तयार झाला, रसाच्या नंतर त्याची काकवी तयार झाली, पाक तयार झाला, त्याच्यानंतर पुन्हा अजून गुळ तयार झाला. एका बाजूला पुन्हा अजून जास्त मळी काढल्यानंतर पुन्हा त्याला शुद्ध केल्यानंतर एका बाजूला त्याची साखर तयार झाली. कोणाची? ऊसाची. तयार आपला ऊसाची काय झाली? शेवट साखर तयार झाली. आता ज्याप्रमाणे दुधाचं तूप शेवट झाला, ज्याप्रमाणे नदीचा शेवट समुद्रामध्ये झाला, त्याचप्रमाणे ऊसाची साखर तयार झाली. आता साखर तयार झाल्यानंतर पुन्हा ऊस होईल का? का नाही होणार? व्हायला पाहिजे. असं पाहिलं का आपण की बा साखर पेरीन ऊस उगवला? नाही. ऊस पेरल्यानंतर साखर उगवलं, परंतु मात्र ऊसाची साखर झाली म्हणजे ऊसाचा शेवटचा टप्पा संपला, त्याचा प्रवास संपला. गाड्यावर नेला, ट्रॅक्टरवर नेला, ट्रकमध्ये नेला, कारखान्यात नेऊन घातल्याबरोबर कारखाना सुरू झाला आणि एका बाजूला साखर तयार झाली. आता मात्र एका बुद्धिमान माणसानं असं ठरवलं, या साखरेचा डबल ऊस तयार करायचा. होईल का? नाही. का होणार नाही? काय किती बुद्धिमान असला तरी होऊ शकत नाही. हे मी सांगत नाही, हे जे बोलणं चाललंय हे प्रमाणानुसार बोलणं चाललंय. जे प्रमाण आहे, साखरेचा मागवता ऊस नव्हे पंडसुता. हे अर्जुना, साखरेचा पुन्हा ऊस होत नाही. हे अर्जुना, दुधाचं पुन्हा तूप झाल्यानंतर तुपाचं पुन्हा दूध होत नाही. हे अर्जुना, ज्या वेळेला नदी समुद्राला पोचली त्यावेळेला त्या नदीमधून पुन्हा
पुन्हा समुद्रातून पुन्हा नदी होत नाही, कारण की जे होणार ते मुक्काम होणार त्याचं. बरं, सरिता समस्त ओघे सिंधू जळा मिळाले घोगे, ते वर्तत आहे काय मागे जाणो येती, ते पाहतात मागं. नदी पुढे गेली म्हणजे पुढंच जाते, परत येत नाही. त्याच पद्धतीनं आपलं तुमचं आमचं जीवन आहे. या जीवनाची सार्थकता जर करून घ्यायची असेल तर आपला जन्म जिथं झालेला आहे तिथून या परमार्थाची सुरुवात आहे. ज्या वेळेला आपण लहानचे मोठे होतो, मोठं झाल्यानंतर एका बाजूला प्रपंच असतो, एका बाजूला देवधर्म असतात. मग नेमका देवधर्म करावा का प्रपंच करावा हा गोंधळ आपल्या बुद्धीमध्ये तयार होतो. परंतु मात्र आपल्या जीवनाची सार्थकता त्याच्यामध्ये आहे, जोपर्यंत तो पांडुरंग परमात्मा, जोपर्यंत तो देव आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्याला एरझारा मारावे लागतात, तोपर्यंत आपला प्रवास आहे. आणि जेव्हा तो देव आपल्याला मिळाला की आपला प्रवास, या जीवाला जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत आपला प्रवास आपल्याला चालू ठेवावा लागतो. जसं दुधाचं तूप झाल्यानंतर पुन्हा प्रवास नाही, साखरेचा ऊसाचा साखर झाल्याशिवाय पुन्हा प्रवास नाही, नदीचा समुद्र झाल्यानंतर पुन्हा प्रवास नाही, मिठाचा प्रवास. मीठ पहा, मीठ हे कुठून तयार झालं? समुद्रातून तयार झालं. आणि पुन्हा ते मीठ समुद्रामध्ये नेलं धुण्याकरता, काय झालं त्याचं? पुन्हा पाणी झालं. मग जिथून आलं पुन्हा तिथं. आपलं तसं नाही. पाण्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार होतात. पाण्यापासूनच मीठ तयार होतं, पाण्यापासूनच मोती तयार होतात, पाण्यापासूनच बर्फ तयार होतं. 3 गोष्टी: पाण्यापासून मोती, पाण्यापासून बर्फ आणि पाण्यापासून मीठ. आलं नीट ध्यानात? विठ्ठला विठ्ठला. या पाण्यापासून होणारे पदार्थ 3 आहेत, पण त्याच्यामध्ये मीठ आणि बर्फ जास्त तापमान झाल्यानंतर बर्फ हे वितळून जातं, ते पुन्हा पाणीरूप होऊ शकतं. त्याचप्रमाणे हा जो आहे मिठाचा खडा, मीठ जे आहे, हे मीठ जर पाण्यात टाकलं तर विरघळू शकतं. पण मोती असे आहेत, ते पाण्यामध्ये जरी टाकले तरी विरघळत नाही. मग त्या मोत्याचं पाणी कधी होईल? मोती म्हणजे मुक्त, बरं का. मोती हा पाण्यापासूनच तयार झालेला आहे. हे असो स्वातीचे उदक, सुक्ती मोती व्याळे विख, तैसा सज्ञानाशी मी सुख, दुःख तो अज्ञानाशी. देव हा सज्ञानी माणसाला सुख देतो आणि अज्ञानी माणसाला दुःख देतो. अज्ञानी माणसाचं दुःख म्हणजे अज्ञान हेच त्याचं दुःख आहे. अज्ञानी माणसाचं दुःख म्हणजे कोणतं आहे? वेगळं नाही, त्याचं अज्ञान हेच त्याचं दुःख आहे. आणि ज्ञानामध्ये सुखाची प्राप्ती होते. ज्ञान जर नसेल तर दुःख होतं, अज्ञान असेल, बरं, ज्ञान जर नसेल तर दुःख होतं, अज्ञान असेल तरी दुःख होतं, ना समज असेल तरी दुःख होतं, काहीच समजलं नाही तरी दुःख आहे, आणि चांगलंच समजलं तर दुःखातून निवृत्ती आहे. जोपर्यंत आपल्याला दोरीवर साप दिसतो तोपर्यंत आपल्याला त्याची भीती वाटते. दोरीवर साप आहे, साप बसलेला आहे असं दिसतं आपल्याला, परंतु मात्र त्याच्यानंतर काय होतं? ज्या वेळेला ही दोरी आहे असं कळालं त्यावेळेला त्या दोरीचं ज्ञान झालं, म्हणजे सापाची भीती गेली. बरोबर आहे. आपल्याला या प्रपंचाची, या संसाराची भीती कशामुळे आहे? संसाराची भीती बरं का विकाऊ, भीती म्हणजे अशी आहे, कारण की भीती नाही, धाक जास्त आहे. संसाराचा धाक
संसाराचा धाक निरंतर आम्हासी, मरण भले परी काय अवकाळा ऐसी. आपल्या अवकाळा आहेत का मरण आहे? मरण नाही, कारण मरण अजून बरंच लांब आहे. ते मरणाच्या अगोदर जे असतात त्याला काय म्हणतात? अवकाळा. काहीच्या नुसत्या कळा चालू आहेत आणि काहीच्या अवकाळा चालू आहेत बरं का. अवकाळा वेगळा आणि कळा वेगळा. आता कळा ज्यांच्या अंगी आहेत त्यांचं त्यांनाच माहिती आहे. पांढरनाचे पाय मागं पुढ त्या कळा चालू आहेत बरं का. आणि चालताना अवकाळा, बसल्यावर कळा. म्हणजे अशा प्रकारचा संसार जसा आहे की तो आपल्या संसार म्हणजे घर दार बायका मुलं याला संसार म्हणत नाहीत. चांगलं ध्यानात ठेवा. आणि पुन्हा पुन्हा कोणी असं सांगणार नाही हे बी ध्यानात ठेवा. संसार म्हणजे घर दार बायका मुलं याला संसार म्हणत नाही. मग संसार काय याला म्हणतात? तर संसार त्याला म्हणतात जन्माला जन्माला येणं आणि मरणं याला म्हणतात संसार. चांगलं ध्यानात ठेवा. रामभाऊ आलं ध्यानात. काय? जन्माला येणं आणि मरणं याला म्हणतात संसार. प्रपंच वेगळा. तुम्ही आम्ही जो करतो त्याला प्रपंच म्हणतात. तुम्ही आम्ही जो करतो त्याला काय म्हणतात? प्रपंच म्हणतात. आणि प्रपंचामध्ये एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 25, 50 जे होतील ते याला प्रपंच म्हणतात. आणि संसार म्हणजे जन्माला येणं आणि पुन्हा पुनरपी मरण, पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे याला काय म्हणतात? संसार म्हणतात. आगा उपजने आणि नेमणे ज्ञानोबा राय सांगतात. आगा उपजने आणि नेमणे हे साचची जे का मानणे त्या म्हणे संसारू